the both areas are equal in nature, then that criteria is known as the equal area criteria. Okay, so the mathematical interruption of that equal area criteria we have to today study here. Okay, mathematical format किंवा mathematical equation आपल्याला तिथे derive करायचं आहे. Simple डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ड्रॉ करून. ओके, देर आर द टू मेथड्स इन युअर मॅथमॅटिक्स, डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. नंबर ऑफ टाइम डेरिव्हेशन ड्रॉ करायचं आणि इंटिग्रेशन काढायचं. आफ्टर दॅट वन वी ऍट द एंड ऑफ द इक्वेशन वी गेट वन इंटिग्रेटेड टर्म. एक इंटिग्रेशन मधली टर्म आपल्याला भेटते. त्या पर्टिक्युलर टर्मच्या अंडर किंवा त्याला यूज करून आपल्याला काय सांगायचं, that particular equation is known as the equal area criteria. Okay, that term is indicated or that term is defined in the mathematical format are there. आपण काल जे equal area criteria बघितला, that definition or that term is defined by the graphical representation. तुम्ही जे काल टर्म दाखवलात किंवा जे आपण ड्रॉ केली डायग्राम, इक्वल एरिया क्रायटेरिया जी टर्म आपण डिफाइन केली कालच्या लेक्चर मध्ये, ती टर्म ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्ही ड्रॉ केलात, बट दॅट सेम टर्म इज रिप्रेझेंटेड बाय द मॅथमॅटिकल फॉर्मॅट. ओके, बाय सम इक्वेशन्स. कुठलीही टर्म दोन पॅरामीटर मध्ये किंवा दोन रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला ड्रॉ करता येते. ओके, समजा इन केस इफ वी टेक अ व्होल्टेज, एक जनरल सांगतोय मी, जनरली व्होल्टेज जर समजा तुम्ही कन्सिडर केलात, दिस पर्टिक्युलर व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड बाय द ग्राफिकल फॉर्मॅट. ओके, दॅट इज द सायनोसायडल वेवफॉर्म. हा झाला तुमचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. अँड दिस टाइप ऑफ व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड बाय द मॅथमॅटिकल इक्वेशन Vm sin ओमेगा टी. ओके, दॅट इज द जनरल इक्वेशन ऑफ अ व्होल्टेज. आता दोघांचाही मिनिंग एकच आहे. व्होल्टेजलाच मी रिप्रेझेंट करतोय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये किंवा ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये, आणि त्याच पर्टिक्युलर व्होल्टेजला मी रिप्रेझेंट करतोय मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये. सेम तसंच कालच्या लेक्चर मध्ये आपल्याला इक्वल एरिया क्रायटेरिया हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण रिप्रेझेंट केला. टुडे दॅट सेम इक्वल एरिया क्रायटेरिया इज इंडिकेटेड और रिप्रेझेंट बाय द सम इक्वेशन्स. मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला यूज करायचे तिथे. आणि फायनल जे इक्वेशन भेटणार आहे, दॅट टर्म इज रिप्रेझेंटेड इन द इंटिग्रेटेड फॉर्मॅट. इंटिग्रेशनच्या फॉर्मॅट मध्ये तुमची ती फायनल टर्म तुम्हाला भेटणार आहे. ओके, जे की आपण इक्वेशनच्या एंडिंगला बघणार आहोत. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येत आहे काय शिकायचं आहे आज जनरल ओव्हरऑल लेक्चर मध्ये, ते लक्षात आलं? हा, सो राईट डाऊन हिअर मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन of equal area criteria. Write down their heading. Write down their heading. Interpretation of equal area criteria. You know the swing equation. Okay, what is the equation? That is swing equation काय आहे विसरलात का? हो सर म्हणालात का? हा, that is m into double derivative of a lambda with respect to t square or t is equal to, that is Pm minus Pe is there. What is this one? That is the swing equation is there. Simple. Okay, getting my point? This particular Pm minus Pe is denoted by Pa. लिहू शकतो मी असं? Okay. So this particular momentum is a constant. So we have to taken this particular term on this side. मल्टिप्लिकेशन मधली टर्म ही ह्या साइडला जाऊन काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर द डबल डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज.
and PA divided by M is there. लक्षात येत आहे? समजतंय जनरली? रॉकेट सायन्स इज नॉट कन्सिडर हियर. ओके, इथं काही कुठलं रॉकेट सायन्स नाहीये जनरली. यू हॅव टू ओनली सम कॉन्स्टंट्स आर कन्सिडर्ड हियर द लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. ओके, तुम्ही जे काही कॉन्स्टंट्स आहेत ते एका साइडला घ्यायचे, एका साइडला आपल्याला डेरिव्हेटिव्ह ड्रॉ करायचं, एका साइडला आपण कन्सिडर काय केलंय, डेरिव्हेटिव्ह. सो नेक्स्ट कन्सिडरेशन इज हियर, दॅट इज मल्टिप्लाइंग. आता दोन साइड आहेत आपल्याकडे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स of this equation 1 a2 sides of equation 2 by 2 into derivative of a del with respect to t. ह्या पर्टिक्युलर टर्म मला काय करायचं, आता दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचं. ओके, लक्षात येतंय? यू हॅव टू पुट हियर 2 डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज, ही टर्म मी ऍज इट इज लिहिली, into this term as it is. मी डायरेक्टही लिहू शकतोय, काही प्रॉब्लेम नाहीये मला, बट ते अंडरस्टँड व्हायला पाहिजे जनरली, त्यासाठी मी पूर्ण टर्म लिहितोय इथे. कारण ह्या स्टेप मध्ये मी काय केलंय, फक्त दॅट होल टर्म इज मल्टिप्लाइड विथ दिस बोथ टर्म, बोथ साइड्स. ह्या टर्म मी काय केलंय, मल्टिप्लाय केलंय दोन्ही साइडला. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर हियर pm डिवायडेड बाय M is there. Getting my point? लक्षात येत आहे? आता काय होईल जनरल? ओके, तुम्ही काय करा, इथपर्यंत लिहून घ्या. हे दोन साइड आपण यूज करू बोर्डच्या, जास्त झालंय. ओके, राईट डाऊन दॅट इक्वेशन्स फर्स्ट. Online students, you can also write down that equation. दिसायले का नाही रे? We have to write down here. Online students, you can also write down that equations. Today that bit is regarding to your equal area criteria, which is represented in the mathematical format. So we have to consider that equations, and we have to complete it here 3 steps. Firstly, we have to take a swing equation. After that one, the constant terms are taking at other side. Okay, m is divided on a other side, and we have to multiplying that both sides by the constants or simple term is there, that is the 2 into derivative of a del with respect to t is there. त्याला आपण मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे, ती स्टेप ऍज इट इज लिहिलेली आहे. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर हियर द नेक्स्ट स्टेप्स. Okay, let's see here this one, this particular 2 and this delta. Okay, look at here this one, this 2 and this delta is multiplied with this term. जर समजा मी ही पर्टिक्युलर डेल्टा जर मल्टिप्लाय केला तर वी गेट दिस होल स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर भेटतो आपल्याला, कंप्लीट स्क्वेअर भेटतो जनरली. ओके, सो लुक ॲट हियर दिस वन, दिस d by dt as it is, and we take a complete square by this, both terms are multiplying this particular double derivative, so we take a term that is whole square. Okay, complete square भेटतो. del मल्टिप्लाय झाला, d चा स्क्वेअर, del चा स्क्वेअर and dt चा स्क्वेअर.
सगळ्या स्क्वेअरला मी ब्रॅकेट मध्ये किंवा ब्रॅकेटचा यूज करून होल स्क्वेअर लिहिलं. लक्षात येत आहे? आफ्टर दॅट वन वी हॅव टू कन्सिडर हिअर दॅट इज 2PAM into this term as it is. एका साइडला मी कॉन्स्टंट लिहिले परत आणि डेरिव्हेटिव्ह एका साइडला लिहिलं. लक्षात येते? समजतंय जनरली? ही स्टेप समजली का सांगा? इट इज अ इम्पॉर्टंट टर्म. कसं आलं? हा कसं आलं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये? पण त्याचा एमच माहित नाही जनरली काय आहे. ओके, इंटिग्रेशन हा कशासाठी वापरतो आपण? इट इज अ टाइप ऑफ समेशन. नंबर ऑफ टर्म्स वी हॅव टू ऍड इन दॅट सम इक्वेशन्स. एका इक्वेशन मध्ये नंबर ऑफ टर्म्स तुमच्या दिलेले आहेत, त्याला ऍड केल्यानंतर जे इक्वेशन तुम्हाला भेटणार आहे लास्टला, ते इक्वेशन तुमचं इंटिग्रेटेड फॉर्मॅट मध्ये असतं. लक्षात येते? आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ही डीटीची जी काही टर्म आहे दॅट पर्टिक्युलर टर्म इज रिड्युसेस. आपल्याला डीटी सोबत काय करायचंय? कॅन्सल करायचंय त्याला. सो दिस पर्टिक्युलर नेक्स्ट, सो वी हॅव टू फर्स्ट इंटिग्रेटेड दॅट टर्म. ओके, इंटिग्रेटेड पहिल्यांदा आपण इंटिग्रेशन काढू त्याचं. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर, नाही इंटिग्रेशन नंतर आहे त्याचं. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर डिवाइड dt both side. दोन्ही साइड ना, किंवा दोन्ही साइडला पर्टिक्युलर dt ला काय करायचं आता? डिवाइड करायचं. ओके, यू हॅव टू कन्सिडर हिअर डिवाइड का मल्टिप्लाय? मल्टिप्लाय. तुमच्या त्या इंटिग्रेशनच्या नादातच ते सगळ्या गोष्टी व्हायला. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर हिअर, बघा, as it is, this dt and multiply with this dt get cancel. Okay, so we have to consider here this term as it is equal to, आता मला dt ने मल्टिप्लाय केलं इथं सुद्धा तो dt कॅन्सल होतो. So we have to put here that 2pa divided by m into this del is remaining there. Okay, next we have to consider here integrating on both sides. So take a integration, integrating both sides. If we take a integration of both sides, so we have to cancel that particular del. हा d किंवा हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॅन्सल होतो. सो ऑन बोथ साइड इकडे सुद्धा आहे पर्टिक्युलर, बट वी हॅव टू टेकन अ डेरिव्हेटिव्ह. आता रिस्पेक्टिव्ह टर्म ही तुमची कॅन्सल होणार नाही. नुसता जर समजा डी असेल तर तो कॅन्सल होईल. आता ह्याच्या सोबत तुम्हाला पर्टिक्युलर डेल आहे, सो इट इज नॉट अ कॅन्सल, बट यू हॅव टू इंट्रोड्यूस दॅट इंटिग्रेशन इन दॅट टर्म. आणि इंटिग्रेशनच्या ज्या लिमिट्स आहेत दॅट पर्टिक्युलर लिमिट्स आर रिस्पेक्टिव्ह इन दिस डेल्टा. जो डेल अँगल आहे, लोड अँगल आहे, त्याच्या सोबतच्या लिमिट्स असतील. ओके, आणि त्या लिमिट्स काय असतील? डेल्टा तुमचा कुठून कुठं चेंज होतोय? डेल 0 पासून डेल पर्यंत तुमचा हा डेल्टा चेंज होतो. लोड अँगल तुमचा कुठून कुठपर्यंत चेंज होतोय? डेल 0 पासून डेल पर्यंत. सो इंटिग्रेशन लिमिट्स आर del 0 to del. So we have to consider here that is this d is cancelling. इंटिग्रेशन घेतल्यामुळे तुमचं d काय होणार आहे? तिथं कॅन्सल होणार आहे. So we have to consider here whole bracket as it is into that is 2 by m, and we have to consider here that is limit del 0 del pa with respect to ds. ही टर्म 2 by m कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली. pa पर्टिक्युलर तुमचा जो काही पॉवर आहे त्याचंच आपल्याला इंटिग्रेशन. नंबर ऑफ पॉवर्स वी हॅव टू कॅल्क्युलेट देअर विथ रेस्पेक्ट टू द चेंज इन अ डेल्टा अँगल. ओके, दॅट इज द डेल्टा अँगल इज देअर. गेटिंग माय पॉइंट? समजतंय का? लक्षात येते का? जनरली सिंपल इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. ओके, परत इंटिग्रेशन.
आणि शेवटी जी काही टर्म रिड्यूस होणार आहे ती पर्टिक्युलर तुमची फायनल टर्म असेल. लक्षात येते? समजते? राईट डाऊन दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. फायनली कम्प्लीटच करून टाकू. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर. आता बघा ह्या ठिकाणी ही जी टर्म आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे आता? टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देयर इज अ स्क्वेअर, सो वी हॅव टू कन्सिडर हिअर स्क्वेअर रूट ऑन अ बोथ साइड. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर दॅट स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा स्क्वेअर कॅन्सल होईल. अँड आफ्टर दॅट वन दिस होल टर्म गोज ऑन इन अ स्क्वेअर रूट. सो वी हॅव टू कन्सिडर हिअर स्क्वेअर रूट 2 by m integration del 0 to del pa with respect to del t. With respect to del is there. But when the system gets stable, when system gets stable, then this particular derivative or change in a load angle is 0. तुमची सिस्टीम ज्या वेळेस चेंज होत होती किंवा स्टेबल होत होती, तुम्ही एक ग्राफ ड्रॉ केला होता काल, मी सांगितलं होतं बघा, इक्वल एरिया क्रायटेरिया मध्ये तुम्ही ए पॉइंट कन्सिडर केला होता. ह्या पॉइंटला तुमची सिस्टीम ही स्टेबल राहत होती आणि त्या पॉइंटला तुम्हाला पर्टिक्युलर एक अँगल भेटत होता, लोड अँगल. आणि ह्या पर्टिक्युलर सिस्टीम पासून जरी तुमची पॉवर चेंज झाली त्यावेळेस तुमचा लोड अँगल हा चेंज होत होता का? Means this particular change, okay, derivative of this del with respect to t is nothing but it is the change in the load angle with respect to time. तुमचा लोड अँगल हा चेंज झाला का आता ह्या कंडिशनला, ह्या सिस्टीम स्टेबल असताना? नाही. ज्या वेळेस तुमची सिस्टीम ही स्टेबल नव्हती, ओके, आफ्टर दॅट सिस्टीम लुजेस इट्स सिंक्रोनिझम, then that particular delta is changes. तुमचा डेल्टा हा नंतर चेंज झाला, डेल सी, डेल टी किंवा नुसता डेल आपण कन्सिडर करतो. नंतर ते अँगल्स हे चेंज होत गेले. लक्षात येते? समजतं जनरली? म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम जर तुमची स्टेबल असेल, इफ द सिस्टीम गेट्स मोर स्टेबल, ओके, देन दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इज हॅव्हिंग अ change, that is 0 is there, and you have to put that particular value in upper equation. So this particular 0 is equal to this 2 m and square root goes on this side because that is all are constant. Okay, हे कॉन्स्टंट असल्यामुळे सगळे कुठं जाणार आहेत? त्या साइडला. त्यामुळे ते कम्प्लिटली काय होणार आहे? 0. Therefore we get a one integrated term, that is del 0 with the limit del 0 by del pa with respect to del. That is the final mathematical equation of a equal area criteria. Okay, write down that equation. ओके, आता हे जे इक्वल एरिया क्रायटेरियाचं मॅथमॅटिकल इक्वेशन असेल किंवा स्विंग इक्वेशन असेल, बोथ दी इक्वेशन्स आर युजफुल फॉर सॉल्विंग द न्यूमेरिकल्स. ओके, न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी हे इक्वेशन्स तुम्हाला युजफुल असतील. त्या इक्वेशन्सचा यूज करूनच तुम्हाला न्यूमेरिकल हे सॉल्व करायचे आहे. ओके, आफ्टर द एंड ऑफ द चॅप्टर, सॉरी, बिफोर द एंड ऑफ द चॅप्टर. चॅप्टर झाल्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व करायचे नाहीत, तर करत बसतात. आहेत का? फास्ट देत चला रे आपल्याला समोर. At derivation we have some numericals. Next, regarding to your syllabus, that is the application of equal area criteria. So write down that heading, application of equal area criteria. One by one we have to discuss there. Heading layer है application of equal area criteria.
व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ इक्वल एरिया क्रायटेरिया इज. एवढं सगळं शिकलं आपण, बट कशासाठी शिकलं हे माहित असायला पाहिजे. ओके, कशासाठी शिकलं रे एवढं? काय सिलेबस मध्ये दिलं होतं म्हणून शिकलं का? नाही. ओके, इफ यू द सिस्टीम गेट्स स्टेबल इन अ नेचर, ओके, जर समजा तुमची सिस्टीम ही स्टेबल नेचर मध्ये अवेलेबल असेल, तर तुमच्या त्या सिस्टीमची जी काही स्टॅबिलिटी आहे, दॅट इज द ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी असेल, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी असेल, और डायनामिक स्टॅबिलिटी असेल. But completely we have to deal here transient stability only. Then that particular such type of stability is defined by this particular equal area criteria. Okay. आता जर समजा in case आपण example consider करू आता इथं, just we have to consider that example of bicycle only. Okay. तुम्ही जर समजा जात असताल, एक जण जात आहे, रेग्युलर स्पीड आहे, जनरली स्टेबल आहे, तुम्ही न पडणार नाही जनरल काही एवढं ऍडजस्टमेंट म्हणा, किंवा तुम्ही इझिली जरी ट्रान्झिएंट ऑकर झाले तुमच्या सिस्टीम मध्ये जात असताना, तरी तुम्ही त्याला कव्हर करता. एक जण असेल तर बॅलन्स करता. यू हॅव टू बॅलन्स दॅट सिस्टीम. ओके, बट आफ्टर सम टाइम वी हॅव टू इन्क्रीज दॅट लोड. एव्हरी सिस्टीम, ओके, नॉट ओनली दॅट बायसिकल इन युअर एक्झाम्पल, बट in our electrical system also continuously load is increases in your system or on your system. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये लोड हा कंटिन्युअसली इन्क्रीज होतो. लोड जर समजा इन्क्रीज झाला, इफ द लोड इज इन्क्रीजेस इन युअर सिस्टीम, देन दॅट पर्टिक्युलर डेल्टा अँगल इज इन्क्रीजेस कंटिन्युअसली. पॉवर अँगल म्हणा किंवा डेल्टा अँगल, लोड अँगल, जे काही असेल. अँड this delta angle, due to the increase in a delta angle, that system cannot be stable there. तुमची सिस्टीम ही स्टेबल राहू शकत नाही, लोड जर समजा कंटिन्युअसली इन्क्रीज झाला तर. मग नॉर्मल एक छोटी सिस्टीम असेल तर तुम्ही त्याला त्याची स्टेबिलिटी म्हणा किंवा तुमच्या त्या सिस्टीमला स्टेबल करू शकता. इन युअर हँड इज देअर. तुमच्या पर्टिक्युलर हातामध्ये त्या सिस्टीमला स्टेबल करण्यासाठी तुम्ही एबल आहात. छोटी सिस्टीम असेल, सिंपल. आता आपला पर्टिक्युलर रेफ्रिजरेशन कन्सिडर करू किंवा एसी कन्सिडर करू आपण. देर इज द व्होल्टेज इज फ्लक्च्युएटेड कंटिन्युअसली अक्रॉस द सप्लाय. तुमच्या पर्टिक्युलर घरामधलं व्होल्टेज हे कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होतं. दॅट होम और अवर हाऊस इज नथिंग बट युअर स्मॉल सिस्टीम. खूप छोटी सिस्टीम आहे ती ऍज कम्पेअर टू ऑल द इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. त्या पर्टिक्युलर सिस्टीमला आता जर व्होल्टेज फ्लक्च्युएट होत असेल, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला फ्लक्च्युएट होत असताना तुम्ही तिथं स्टॅबिलायझर म्हणा किंवा रेग्युलेटर तिथं इंट्रोड्यूस करता तुमच्या सिस्टीम मध्ये. एसीला तुम्ही स्टॅबिलायझर वापरता, रेफ्रिजरेटरला तुम्ही स्टॅबिलायझर वापरता. त्याचा मिनिंग काय किंवा त्याचं ऍप्लिकेशन काय आहे? दॅट पर्टिक्युलर स्टॅबिलायझर मेंटेन द सिस्टीम स्टेबल. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम तुमचं कोण करतं? स्टॅबिलायझर और दॅट रेग्युलेटर इज देअर. पण हे काय झालं? स्मॉल सिस्टीम साठी झालं. ओके, हे काय झालं? पर्टिक्युलर स्मॉल सिस्टीम साठी तुम्ही स्टॅबिलायझरचा यूज केला. बट कन्सिडर और इमॅजिन व्हेन द लार्ज इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, एक कंप्लीट एमआयडीसी आपण कन्सिडर करू, लातूरची एमआयडीसी आपली. ओके, this particular MIDC or large industrial system or electrical system is maintained stable is not a fulfillment by the application of stabilizer. प्रत्येक ठिकाणी स्टॅबिलायझर वापरणार आहेत का तुम्ही इंडस्ट्रीमध्ये? नाही. देर इज अ मशिनरी इज लार्ज इन केस. ओके, तुमची जी काही मशिनरी आहे किंवा जो काही लोड आहे तो पर्टिक्युलर लार्ज केस मध्ये आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक क्रायटेरिया कन्सिडर करावा लागतो. And there is a one equipment which is used for maintain the system gets stable. There is a one equipment that is known as a computer. Simple. Okay, that particular computer is only one device which getting a stable condition of your according to your power system by using this equal area criteria. Computer मध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी स्टोअर करता, तुम्ही स्कॅडा सिस्टीम बघितलाय. ओके, स्कॅडा सिस्टीम बघितली आहे का? कुठं असते ती? घरी असते का आपल्या? हा, मग कुठं असते?
सबस्टेशन मध्ये राहते. बरं अजून कुठं राहते? ओके, जिथं कुठं तुमची पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल सिस्टीम कंट्रोल करायची असते ना, तिथं पर्टिक्युलर स्कॅडा सिस्टीम असते. ओके, मग त्या पर्टिक्युलर स्कॅडा सिस्टीमचा यूज करून तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये काय कन्सिडर करायचंय? स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करायची आहे. दॅट इज द ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी इज देअर. जरी फ्लक्च्युएशन आले, जरी लोड तुमचा इन्क्रीज झाला, जरी पर्टिक्युलर तुमचा लोड अँगल डेल्टा चेंज झाला, तरी तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचं आहे? ट्रान्झिएंट. आणि हे कोण प्रोव्हाइड करतं? दॅट इज द कम्प्युटर. And which application you have to consider here? That is the equal area criteria चा यूज करून तुमच्या पर्टिक्युलर कम्प्युटर मध्ये तुम्ही प्रोग्राम्स इन्क्लूड करा किंवा ज्या काही पॅरामीटर्सचा यूज करायचा आहे तुम्हाला त्याचा. मग डेटा अनालिसिस होईल तिथं, प्रोग्रामिंग असेल, एनी थिंग्स वी हॅव टू कन्सिडर देअर. मग त्या पर्टिक्युलर फंक्शन्सचा यूज करून विच फंक्शन्स आर इंट्रोड्यूस इन युअर कम्प्युटर, दॅट पर्टिक्युलर कम्प्युटर इज गिव्हन द मोर स्टॅबिलिटी ऑफ युअर सिस्टीम. तुमच्या सिस्टीमला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम तुमचा कम्प्युटर करतो. ओके, बट दॅट ऑल द कम्प्युटर्स आर वर्क विथ द हेल्प ऑफ इक्वल एरिया क्रायटेरिया. आता तो काय करेल? स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करेल, पण त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड कधी होईल? ज्या वेळेस तुम्ही हा क्रायटेरिया इंट्रोड्यूस करताल. तिथे तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही हा क्रायटेरिया काय करताल? इंट्रोड्यूस करताल. त्या कम्प्युटरला तुम्हाला प्रोग्राम कन्सिडर करावा लागतो तिथं. इफ यू हॅव टू कॅल्क्युलेट बोथ एरियाज A1 and A2, तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओके, number of data you have to provided that computer. According to that data, that computer generates the two areas A1 and A2. number of area तुमचा डेटा तुमचा प्रोव्हाइड करतो तुम्ही. ओके, सबस्टेशन वरला असेल, लोड असेल, जे काही असेल, व्हॅल्यूज तुमच्या तिथं कॅल्क्युलेट होतात. कॅल्क्युलेट झाल्यानंतर एक डेटा तुमचा स्टोअर होतो तुमच्या कम्प्युटरमध्ये जनरली. आफ्टर दॅट वन, दॅट अकॉर्डिंग टू डेटा अनालिसिस वी गेट टू एरियाज. मग तो कम्प्युटर काय करतो? जनरली दोन एरियाज तिथं कॅल्क्युलेट करतो. इफ द बोथ एरियाज आर इक्वल, देन दॅट पर्टिक्युलर सिस्टीम मोर स्टेबल. जर दोन एरिया इक्वल नसतील तर त्या ठिकाणी तुमची सिस्टीम ही स्टेबल नसेल. अकॉर्डिंग टू दॅट the system or that computer take a measures to get the system in the stable condition. तुमच्या सिस्टीमला स्टेबल करण्यासाठी तो काय करेल? डिफरंट मेजर्स तिथं कन्सिडर करेल. लक्षात येते? दॅट इज द कम्प्युटर इज द ओनली प्रॅक्टिकल वे टू गिव्ह द सिस्टीम गेट्स मोर स्टेबल इन नेचर. तुमच्या स्लाइड मध्ये सुद्धा मी तिथं इंट्रोड्यूस केलेला आहे बघा. काही पॉइंट जे आहेत ना ते रेड मार्कनं तिथं हायलाइट केलेले आहेत तुमच्या स्लाइड मध्ये. लुक ॲट हिअर दॅट स्लाइड. इन दॅट स्लाइड there are some points are highlighted by the red color. Why it is highlighted? Because of more important bits or more important terms when we explain this type of applications. ज्यावेळेस तुम्ही थेरी कन्सिडर करता किंवा थेरी ज्यावेळेस तुम्ही रीड करता त्यावेळेस हे पॉइंट त्या पर्टिक्युलर थेरी मध्ये यायलाच पाहिजे. Losing such points, we are not consider the complete theory about the applications of equal area criteria. लक्षात येते? जर समजा तुम्ही हा बीट कन्सिडर करत असताल किंवा जर वाचत असताल तर त्यावेळेस हे पॉइंट हे कम्प्लिटली लक्षात ठेवायचे. ओके, सो फर्स्ट वन, that is nothing but equal area criteria is the method which gives the stability of your system. तुमच्या ह्या क्रायटेरियामुळे तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीमची स्टॅबिलिटी ही तुम्हाला भेटते जनरली किंवा तुम्ही अनालाइज करता त्याला. ओके, व्हॉट इज मीन बाय अनालाइज? व्हॉट इज मीन बाय अनालाइज? ऑब्झर्व. ओके, अजून? अरे सांगा, बरोबर आहे. हा, चेकिंग इन डिटेल्स. ओके, अजून? काय असेल? नंबर ऑफ डेटा वी हॅव टू कन्सिडर देअर. इफ वी हॅव सम डेटा इन अवर पॅरामीटर्स वी हॅव टू कन्सिडर हिअर. ओके, कुठले कुठले पॅरामीटर्स आपल्याला कन्सिडर करायचे? अनालाइज मीन्स
वी हॅव सम डेटा इज देअर, आपल्याकडे काहीतरी डेटा आहे. ओके, अगोदरचा डेटा म्हणजे काय, लोडचे व्हॅल्यूज असतील, लोड अँगलच्या व्हॅल्यूज असतील, पॉवरच्या व्हॅल्यूज असतील. सुरुवातीला समजा एक ठराविक टाइम मध्ये तुमचा लोड हा कमी असतो जनरली. आफ्टर सम टाइम दॅट लोड इज इन्क्रीजेस, आफ्टर सम टाइम दॅट लोड स्टार्ट्स टू डिक्रीजिंग. म्हणजे इंडस्ट्रियल एरिया जर समजा ऑन झाला सडनली, तर त्यावेळेस तुमचा लोड हा इन्क्रीज होतो. रेसिडेन्शियल पर्पज साठी तुम्ही पर्टिक्युलर लोड हा थोडाफार कमी ठेवता. ओके, मीन्स देर इज अ लोड फ्लक्च्युएशन, आणि तो डेटा तुम्ही कलेक्ट करत असताल, तर त्या पर्टिक्युलर डेटाला अनालाइज करणं म्हणा, किंवा यू हॅव टू गेटिंग अ मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट डेटा. तुमच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे त्या डेटामधून आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे काहीतरी, अँड दॅट इन्फॉर्मेशन आर युझिंग फॉर प्रोव्हाइडिंग द स्टॅबिलिटी. कुठेही गेलात तर शेवटी इथंच यायचं. ओके, काही जरी करा, सगळ्या गोष्टी आपण करतोय तर फक्त तुमच्या त्या एका गोष्टीमुळं, फक्त स्टॅबिलिटीमुळे. वी हॅव टू मेंटेन द स्टेबल कंडिशन टू युअर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. हे सगळं कशासाठी आहे, सिंपल आहे, सांगतो मी. जनरली स्टॅबिलिटी जर समजा तुमच्या सिस्टीम मध्ये असेल, आपल्या पर्टिक्युलर लाईफ मध्ये सुद्धा तीच आहे. वी हॅव टू गेट अ स्टेबल कंडिशन इन युअर लाईफ ऑल्सो. तिथून मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. ओके, सो यू हॅव टू कन्सिडर हिअर दिस वन ऑल्सो. तुमच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये जर समजा तुम्हाला स्टॅबिलिटी भेटली, तर त्या ठिकाणी लॉसेस कमी होतील, इफिशियन्सी इन्क्रीज होईल, प्रॉपर व्होल्टेज फ्लक्च्युएट कमी होईल जनरली, आणि प्रॉपर व्होल्टेज सप्लाय सुद्धा व्यवस्थित होईल. ज्याला गरज आहे समजा 440 वोल्ट किंवा 11 केव्हीचं पर्टिक्युलर व्होल्टेज ज्याला गरज आहे, त्याला तुम्ही जर समजा 10 केव्ही देत असाल, तर तो घेईल का हो? त्याचे इक्विपमेंट चालतील का? नाही. मीन्स दिस रिडक्शन ऑफ अ व्होल्टेज इज रिझल्ट दॅट सिस्टीम इज नॉट अ स्टेबल. जर समजा ह्या ठिकाणी मला 11 केव्ही व्होल्टेज भेटत असतं, तर त्या ठिकाणी मला काय सांगावं लागलं असतं, किंवा तुमची सिस्टीम ही स्टेबल आहे म्हणून मी डिफाईन केलं असतं. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येते? ओके, सो in the large system we have to consider the large area. So determine that stability, we have to only way, or we have to only practical way to calculate that stability is nothing but your equipment is used there, that is the computer. Okay, and how can we use that computer? By using this equal area criteria, we have to store the data. Okay, and after that analyzing that data, we have to calculate the two areas, A1 and A2. If the two areas are equal, then that particular criteria is known as the equal area criteria. त्याचा आपण यूज तसा करतो जनरली. लक्षात येते? समजतं जनरल? ओके. When the equal area criteria is used now, आता हे कसं यूज केलं, डेटा पर्टिक्युलर आपण इन्क्लूड केला किंवा तिथं टाकला, तिथून पर्टिक्युलर आपल्याला आउटपुट भेटले, दोन एरियाज आपण कॅल्क्युलेट केले आणि आपल्याला क्रायटेरिया भेटला. दॅट इज द फर्स्ट or one side of your system. Other side, when this data is to be calculated, तुम्हाला हा डेटा कधी कॅल्क्युलेट करायचा? when. कॅल्क्युलेट कसा करायचा हा हे बघितलं आपण आता. ओके, by using that computer we have to calculate that data, but when it is calculated, when the fault is occur. तुमच्या सिस्टीम मध्ये जर समजा फॉल्ट ऑकर झाला, what is the meaning of this fault? What is the meaning of this fault? If such type of fault is occur, then short circuit current is increases. And if such type of short circuit current increases, then that system gets stable or not? तुमची सिस्टीम परत अनस्टेबल झाली. मला जर सांगा, समजा आता जनरली अनस्टेबल असेल, तुमची सिस्टीम पर्टिक्युलर अनस्टेबल आहे. आता इथून सुरुवात आहे आपली. अनस्टेबल झाली तरच आपल्याला ती सिस्टीम स्टेबल करता येते. लक्षात येते? मग कोणकोणते फॉल्ट आहेत? देअर आर द फर्स्ट फॉल्ट, दॅट इज नथिंग बट द ओपनिंग ऑफ वन लाईन. ओपनिंग ऑफ one line is there. First fault is there. There are the two parallel generators are there.
S1 and S2 आर देअर. दोन पॅरलल जनरेटर वर्क करत आहेत. त्यामधल्या एका जनरेटरच्या अक्रॉसची जी लाईन आहे, एक लाईन, ती पर्टिक्युलर लाईन तुमची काय झाली, सडनली ओपन झाली. व्हॉट इज द फॉल्ट? कुठला फॉल्ट आहे तो? ओपन सर्किट फॉल्ट इज देअर. सिंपल. वन लाईन इज ओपन सर्किटेड, सो वी हॅव टू कन्सिडर हिअर ओपन सर्किट फॉल्ट. ह्या केसमध्ये काय होतं? करंट अक्रॉस दिस पर्टिक्युलर ओपनिंग लाईन इज 0. तो पर्टिक्युलर करंट काय असतो जनरली तिथं? 0 असतो. अँड व्हॉट इज द व्होल्टेज? दॅट इज हाय. मॅक्सिमम व्होल्टेज इज फ्लोईंग अक्रॉस दॅट पर्टिक्युलर लाईन. ओके. म्हणजे एका लाईन मध्ये जर समजा तुमच्या पर्टिक्युलर एक लाईन तुमची ओपन सर्किट झाली, दिस इज द ओपन सर्किट इज देअर. करंट तुमचा पर्टिक्युलर 0 आहे आणि व्होल्टेज तुमचं काय आहे? मॅक्सिमम, इन्फिनिटी. लक्षात येते? बट when we said these 2 or 3 lines are stable, आता ह्या ठिकाणी स्टेबल आहे का? कधी आपण म्हणतो स्टेबल आहे म्हणून? ज्या वेळेस प्रत्येक लाईन मधून व्होल्टेज हे पर्टिक्युलर 415 और 230 जे काही आहे अकॉर्डिंग टू द रेटेड व्हॅल्यू जाईल, त्यावेळेसच पर्टिक्युलर तुम्ही काय म्हणता याला? स्टेबल आहे. इफ वी कन्सिडर देअर इज अ ओपन सर्किट फॉल्ट, देन इन दॅट सिच्युएशन that system is unstable, and in such case we have to apply the equal area criteria. आता इथं काय करायचंय? जर समजा तुमची सिस्टीम, परत आपण ह्या पॉइंटला आलो, if the system unstable, then that particular बघा, if the system is unstable, then we have to collect the data. Okay, we have to analyze that data by the computer. We have to provide the A1 and A2 areas, and we have to calculate the equal area criteria. Okay, ह्या steps आहेत समजा आता. So first point is there, that is first fault is there, that is the open circuit fault. Open circuit fault जर झाला तर त्या ठिकाणी तुमची सिस्टीम ही अनस्टेबल झाली. So we have to collect the data. After that one, we have to analyze that data. A1 and A2 areas are we have to find out there, and we have to calculate that, or given the equal area criteria, we have to apply that equal area criteria there. Okay, that is the one basic point. So when the generator is supplying to the power to the infinite bus of a parallel transmission lines, we have to consider two generating stations are parallel. आणि जर समजा दोन जनरेटिंग स्टेशन पॅरलल असतील, जर समजा त्या ठिकाणी वन ऑफ द लाईन इज ओपन सर्किटेड, देन देयर इज अ फॉल्ट इज ऑकर. That particular line or that particular two generating stations or generators are lose its synchronisms. Synchronism lose केलं म्हणजे तुमची सिस्टीम काय झाली? अनस्टेबल झाली. लक्षात येते? हे सगळं एकमेकांवर डिपेंड आहे बघा. इट इज द चेन रिएक्शन इज देअर. एक जर चेन तुटली जनरली तर त्याचं पुढचं काहीच होत नाही. त्यासाठी सुरुवात सांगतो मी जनरली काय होतं. If the two generating stations are working parallel and there is a fault, that is open circuit fault in that line, then that system gets unstable because current is 0 and voltage gets maximum in nature, and after that one that system gets unstable. If the system is unstable, we have to collect the data, analyze that data, we have to produce the two areas A1 and A2, and we have to consider here equal area criteria. That is the first step. Okay, एक केस झाली. कधी इक्वल एरिया क्रायटेरिया अप्लाय करायचा? लक्षात येते? समजते जनरली? हा, ऑनलाईन स्टुडंट्स आहेत का? हा सांगा रे, समजलं? सर्किट फॉल्ट इज देअर. अगेन देअर इज अ शॉर्ट सर्किट. लवकर कव्हर करतोय मी. ओके, मलाही माहिती आहे टाइम झाला. ओके, वी हॅव टू कम्प्लीटेड दॅट बीट. सो लास्ट बीट इज देअर. थ्री फेज फॉल्ट, अगेन द शॉर्ट सर्किट करंट. आता बघा, इथं ओपन सर्किट आहे. आता आपण इथं काय करतोय? शॉर्ट सर्किट कन्सिडर करतो. R, Y and B. There is again short circuit is there. All the three lines are connected to each other. Again short circuit is there. In that short circuit, current is maximum and voltage is 0.
In this particular case also system gets unstable and all remaining procedure is to be followed. Third point or third is there, end of a one line is faulted. Means in this case there is a line and that is the end is there. एका एंडिंगला पर्टिक्युलर तुमच्या ट्रान्समिशन लाईन मध्ये फॉल्ट ऑकर झाला. इन दिस केस दॅट लाईन इज रिस्ट्रिक्टेड. ओके, ती लाईन त्या फॉल्टला रिस्ट्रिक्टेड आहे, बट अदर लाईन्स तुमच्या काय राहणार, व्यवस्थित फ्लो होणार आहेत व्होल्टेज. लक्षात येते. बट इन दिस केस ऑल्सो दॅट पर्टिक्युलर सिस्टीम गेट्स अनस्टेबल and when the three phase fault at some point of a double circuit line, means we have to consider here two lines are there. double circuit म्हणजे काय, दोन लाईन्स आहेत, दोन सर्किट्स आहेत आणि एका पर्टिक्युलर लाईन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर पॉइंटला तुमच्या तिथं जर फॉल्ट ऑकर झाला तर त्या सिस्टीमला सुद्धा काय म्हणायचंय, अनस्टेबल म्हणायचं. सगळ्या केसमध्ये आपण हे काय बघितलं जनरली, कशासाठी बघितलं, when the system gets unstable and if the system gets unstable, what is the procedure? Okay, to getting a stability, to getting the transient stability is there. Okay, हा लक्षात आलं सगळ्यांना. Okay, getting my point both one. हा, online and offline, tell me.